तर विद्यार्थ्यांनो, शेवटच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं की पॉलिनॉमिनल जे आहेत ते प्रिंट कसे करायचे आहेत आणि यामध्ये आपण इथपर्यंत पोहोचलो होतो. या ठिकाणी पोहोचलो होतो. ए जो आहे, ए दिसतोय आपल्याला अरे की त्याच्या संदर्भानं जो पॉलिनॉमिनल आहे तो प्रिंट केला होता. म्हणजे इथं जो पॉलिनॉमिनल दिसतोय की हा अशा प्रकारचा पॉलिनॉमिनल आउटपुटला प्रिंट झाला होता या प्रिंट पॉली या फंक्शनमुळं. तसंच हा जो पॉलिनॉमिनल दिसतो आपल्याला या प्रकारचा, हा सुद्धा प्रिंट पॉली या फंक्शनमुळं प्रिंट झाला होता. म्हणजे आउटपुट आपल्याला या प्रकारे हे दिसलं होतं. इथपर्यंत आपण आलं होतं, हे इथपर्यंत आलं होतं, हे आपण बघितलं होतं की आता आपल्याला पुढचं जे बघायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता ॲडिशन करायचे आहे. आपल्याला पहिल्या पॉलिनॉमिनल आणि दुसऱ्या पॉलिनॉमिनलची आपल्याला ॲडिशन इथे करायची आहे. आता ते पाहूयात आपण ते कशा प्रकारे होतं. ओके, तर या ठिकाणी बघा आता इथं कंट्रोल आला येतो. ओके, इथं नेक्स्ट आल्यानंतर ओके आपण मेनमध्ये आहोत. ओके, मेनमध्ये आहोत आपण. ओके, या ठिकाणी मेनमध्ये आहोत. इथपर्यंतचा पोर्शन आपला झालेला आहे. ओके, या ठिकाणी आता कंट्रोल इथं आलेला आहे. इथं बघितलं तर INT पॉइंटर सम इंटिजर टाईपचं एक व्हेरिएबल घेतले. सम जे पॉइंटर टाईपचं आहे, म्हणजे जे ॲड्रेसवरची व्हॅल्यू काय करणार आहे, मिळवणार आहे. तर ते का घेतले आपण लक्षात येईल तुम्हाला, कारण रिटर्न करताना आपण व्हॅल्यू ओके जी होणार आहे ओके तिचा संदर्भ येतो पॉइंटरशी या कन्सेप्टशी, म्हणून आपण हे व्हेरिएबल मुद्दाम पॉइंटर टाईपचं घेतलं आहे. पुढं जे दिसतं आपल्याला ओके इथं या लाईनला ओके इथं ॲड हा फंक्शन आहे. लक्षात ठेवा, ॲड हा फंक्शन आहे जिथं B M आणि N हे आर्ग्युमेंट्स मी पाठवते. ओके, आता काय होतं बघा, इथं ह्या फंक्शनचा जो कॉल आहे इथं आता कुठं येणार आहे बघा. ओके, आणि काय काय घडणार आहे ओके हे पाहूयात आपण. ओके, या ठिकाणी तो कॉल येणार आहे. ओके, तर बघितलं आपण. ओके, तर इथून ह्या ॲडपासून हा जो कॉल जाणार आहे तो या ठिकाणी जाणार आहे. ओके, इथं जाताना बघा हे जे ए आहे या इथून जे काय ए आहे ते ह्या एला पास होणार आहे. बी आहे ते ह्या बीला, यम आहे ते ह्या यमला आणि यन आहे ते या यनला. ओके, ही सगळी परत वेगळी व्हेरिएबल्स आहेत. लक्षात ठेवा, म्हणजे ए बी हा जो ॲरे वेगळा आहे, यम आणि एन हे वेगळे आहेत. इथले जे आहेत ओके हे मेनमधले आहेत आणि इथं जे आहेत हे ॲड या फंक्शनमधले आहेत. तर इथं ए पास करतोय म्हणजे काय पास करतोय मी, तर ह्या व्हॅल्यू ज्या आहेत इथं जे व्हॅल्यू दिसते तुम्हाला ह्या व्हॅल्यूज पास करतोय मी इथल्या एला. बी पास करतोय म्हणजे हा जो बीच्या व्हॅल्यू आहे त्या पास करतोय मी इथल्या बीला. यम आणि एन इथून जे पास होणार आहे याचा अर्थ असा, इथून जे एन पास होणार आहे ते इथं यम आपल्याला बघितलं तर यमची व्हॅल्यू आणि एनची व्हॅल्यू, यम किती आलं होतं इथं 4 आणि एन किती आलं आहे 3. तर हे इथून पास इथं होणार, इथल्या यम आणि एनला 4 आणि 3 पास होतं, हे लक्षात ठेवा. ओके, तर या प्रकारे बघा इथं आता. ओके, तर बघा इथं जे आहेत ओके इथं ए जे आहे एची व्हॅल्यू ह्या एला, हा जो बी आहे बीची व्हॅल्यू ह्या बीला. ओके, पास झालं. नंतर यम आणि एनचे जे काय असणार आहेत साहजिकच यमला 4 आणि एनला किती 3. ओके, या व्हॅल्यू पास झालेल्या आहेत. ओके, आता बघा हे जेव्हा पास झालं आहे तेव्हा ह्या एच्यासाठी पास झालं आहे. काय पास झालं आहे 5 0 10 आणि 6. म्हणजे एचा जो काय अरे आहे एच्या 0 या इंडेक्सला 5, एच्या 1 ह्या इंडेक्सला 0, एच्या 2 या इंडेक्सला 10 आणि एच्या 3 या इंडेक्सला 6 ह्या व्हॅल्यू असाईन होणार आहेत. हे कुठेतरी तुम्ही मेन्शन करा, कुठेतरी लिहून ठेवा. ओके, तशाच प्रकारे ओके हा जो बी आहे बीला साहजिकच इथल्या ज्या व्हॅल्यू आहेत या ठिकाणच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्यापासून होणार आहेत. बीच्या 0 या इंडेक्सला 1, बीच्या 1 कारण बी हा अरे आहे, बीच्या 1 ह्या इंडेक्सला 2 आणि बीच्या 3 या इंडेक्सला 4. अशा प्रकारच्या व्हॅल्यू काय होतात असाईन होतात. यम आणि एन तुम्हाला माहिती आहेत, यम 4 आणि एन 3 आहेत. ओके, जे कुठं कॅल्क्युलेट केलं आहे आपण ओके जे इथं कॅल्क्युलेट केलं आहे बघा या ठिकाणी
जे इथे एम आणि एन आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं आहे, साईज ऑफ एन, साईज ऑफ व्ही, ओके, या जिथे दिसते तुम्हाला या ठिकाणी ते आपण कॅल्क्युलेट केलं M4 आणि N3. ओके, तर आता ओके या प्रकारे ए बी एम आणि एनला व्हॅल्यू मिळाल्यात. आता आतमध्ये आलं. ओके, आतमध्ये आल्यानंतर इथं INT व्हेरिएबल आहे. ओके, आता इथं जर बघितलं तुम्ही या लाईनला टॉपच्या, ओके, इथं जर पाहिलं तुम्ही INT, ओके, जी रिटर्न टाईप आहे, म्हणजे या फंक्शनची जी रिटर्न टाईप आहे ती काय आहे, INT आहे. ओके, आणि इथे जे आपण बघतोय, ओके, जे पॉइंटर टाईपमध्ये होणार आहे रिटर्न. ओके, पॉइंटर टाईपमध्ये होणार आहे. कारण कारण इथं जे आहे, ओके, ते सम हा इथे बघा तुम्हाला पॉइंटर टाईप आहे, हे पॉइंटर टाईप आहे, त्यामुळे याची रिटर्न टाईपसुद्धा इंटिजर पॉइंटर असणार आहे. ओके, ॲड हा फंक्शन आहे जो ॲडिशन करतो. ॲडिशन फंक्शनसाठी आपल्याला जी लागती माहिती ती इथे दिलेली आपण पाठवलेली आहे त्याला. ओके, कॉलिंगमुळे इथे ती व्हॅल्यू सगळ्या आलेल्या आहेत. ओके, आता आतमध्ये आल्यानंतर इथं आतमध्ये आल्यानंतर बघा INT साईज, हे साईज व्हेरिएबल मुद्दाम घेतलेलं आहे कारण इथे ते लागतं. नंतर मॅक्स M आणि N, मॅक्स राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये MN हा फंक्शन कॉल आहे. हा फंक्शन कॉल कुठं जातो बघा, हा फंक्शन जो कॉल आहे, हा फंक्शन कॉल बघा आपण पाहूयात कुठं आहे. हा फंक्शन कॉल इथं वरच्या बाजूला आहे. हा फंक्शनचा कॉल इथून हा जो कॉल येतो तो कुठं आला आहे बघा, या ठिकाणी आला आहे, या ठिकाणी आला आहे. ओके, इथं काय होतं बघा, INT ही पण रिटर्न टाईप इंटिजर आहे. मॅक्स हा फंक्शन आहे. M आणि N, एमची व्हॅल्यू किती आहे 3 आहे, एमची व्हॅल्यू किती आहे 4, एनची व्हॅल्यू किती आहे 3. आता हे त्याचं कोड आहे, हा लॉजिक आहे त्याचं बघा. ओके, एम किती आहे 4, एन किती आहे 3. आता हा जे आहे त्याचा ॲक्च्युअल फंक्शन मॅक्सचा जो काय आहे, मॅक्सचं जी काय डेफिनेशन ती आहे त्याच्या आतमध्ये, म्हणजे आतमध्ये काय रिटर्न करणार ते M ग्रेटर दॅन N. M किती 4, N किती 3, 4 ग्रेटर दॅन N किती 3, 4 इज ग्रेटर दॅन 3. ही कंडिशन काय आहे, ट्रू आहे. 4 हे 3पेक्षा मोठा आहे. ही कंडिशन ट्रू असल्यामुळे, जर कंडिशन ट्रू असेल तर ते M रिटर्न करतं, कंडिशन फॉल्स असेल तर N रिटर्न करतं. आता कंडिशन ट्रू असल्यामुळे M रिटर्न करणार, M म्हणजे किती 4 रिटर्न करणार. ते 4 ही व्हॅल्यू इंटिजर म्हणून याची रिटर्न टाईप काय INT, म्हणजे इथून जो कंट्रोल रिटर्न येणार 4 व्हॅल्यू रिटर्न घेऊन येणार तो. आणि ती 4 व्हॅल्यू कुठं असणार, म्हणजे ह्या टर्मसाठी ती गेला होता, इथून गेला होता तो, म्हणजे याची किंमत किती झाली 4. म्हणजे 4 कोणाला असं झालं, साईजला, म्हणजे साईज किती झाली आता 4. ओके, साईज किती झाली बघा 4 झालेली आहे. ओके, आता पहा की इथं आलो आहे आपण, इथं साईज किती झाली 4. आता पुढं बघूयात, इथं आलो INT पॉइंटर सम हे व्हेरिएबल आहे. सम हे व्हेरिएबल पॉइंटर टाईपचं आहे. हे का घेतलं आहे तर मी ते जी काय व्हॅल्यू म्हणजे मेमरी घेतो आहे ती डायनॅमिकली घेतो आहे, आणि डायनॅमिकली जेव्हा आपण मेमरी घेतो आहे त्यावेळी आपल्याला पॉइंटर टाईपचं व्हेरिएबल हे लागतं, लक्षात ठेवा, कारण डायनॅमिकली आपण मेमरीवरती काम करतो, ॲड्रेसवरती काम करतो म्हणून. तर न्यू हा डेटा टाईप न्यू हे ऑपरेटर आहे जो डायनॅमिकली मेमरी ॲलोकेट करतो. ओके, हा कन्सेप्ट तुम्हाला ऑलरेडी झालेला आहे न्यूचा. तर जो डायनॅमिकली मेमरी रनटाईमला मेमरी ॲलोकेट करतो. आता इथं INT इंटिजर टाईप, म्हणजे इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी किती मेमरी साईज, तर साईज आता 4 मिळाली, इथे दिसते बघा तुम्हाला 4, इथे या व्हेरिएबलला 4 साईज आहे, ती 4 इथं आली. म्हणजे 4 व्हेरिएबलसाठी, इंटिजर टाईपच्या 4 व्हेरिएबलसाठी जेवढी मेमरी लागते तेवढी मेमरी या समला असाइन होणार आहे. बघा परत एकदा मी सांगेन तुम्हाला. ओके, परत बघा, INT इंटिजर टाईप्सच्या व्हेरिएबल्स आपल्याला व्हॅल्यू स्टोअर करायचे आहेत, म्हणून पॉइंटर टाईप आपण व्हेरिएबल घेतले. का, कारण न्यू हा ऑपरेटर वापरतो जो डायनॅमिकली मेमरी ॲलोकेट करतो, आणि त्यासाठी आपल्याला कंपल्सरी पॉइंटर टाईपचं व्हेरिएबल लागतं. ओके, न्यू हे मेमरी ॲलोकेट करतो. ओके, आता किती मेमरी ॲलोकेट करावी, तर 4 व्हेरिएबलसाठी, आणि त्यांची इंटिजर, ते व्हेरिएबल कुठे टाईपचे आहेत इंटिजर, म्हणजे 4 व्हेरिएबलसाठी जर घेतला आपण. ओके, 4 व्हेरिएबलसाठी एका व्हेरिएबलला 2 बाईट्स लागतात असं समजा आपण इंटिजरमुळे, तर 4 व्हेरिएबलला किती बाईट्स लागतील 8 बाईट्सची मेमरी ॲलोकेट होणार, आणि कुणाला देणार ती, त्या पहिल्या बाईटचा ॲड्रेस कुणाला मिळणार, सम हा जो काय दिसतो आपल्याला सम या व्हेरिएबलला. ओके, त्याचा पहिला व्हेरिएबलचा ॲड्रेस जो असणार आहे सम व्हेरिएबलला स्टोअर होणार आहे. ओके, आणि त्या व्हेरिएबलच्या ठिकाणी पॉइंटर वापरलं, म्हणजे त्या ॲड्रेसला असणारी व्हॅल्यू आपण स्टोअर करणार आहे. ओके, पॉइंटर सम म्हणजे. ओके,
हे मिळालं. आता इथं या ठिकाणी ते झालं. ओके, ॲड्रेस मिळाला. आपण ॲड्रेसला व्हॅल्यू आपण स्टोअर करणार आहे पॉइंटर समवरून. ओके, तर पहिल्या व्हेरिएबलसाठी इथल्या ह्याच्यामुळे आलं. आता पुढं इनिशियलाइज करतो आहे आपण फॉर नॉमिनल, तर त्यासाठी आपण फॉर लूप वापरलं बघा. ओके, तर फॉर लूप वापरलं. आता इथं काय करतो आहे मी फॉर लूपचा उपयोग करून ए जे आहे AFI. ओके, ऑलरेडी ए तुम्हाला माहिती आहे, एच्या व्हॅल्यू ऑलरेडी आल्या आहेत. कुठल्या आहेत त्या एच्या व्हॅल्यू आलेल्या. ओके, एच्या व्हॅल्यू जर बघितले आपण तर ह्या अशा प्रकारच्या व्हॅल्यू आल्या आहेत. हे जे दिसत आहेत आपल्याला 5 0 10 6 ह्या ज्या व्हॅल्यू दिसत आहेत ह्या व्हॅल्यूज कोणाला आहेत, एला मिळाल्या आहेत. त्याच व्हॅल्यू मी इथे बघा ह्या इथे येणार ते ह्याच व्हॅल्यू मी सम ऑफ आयला असाइन करते. सम नावाचा एक अरे घेतला आहे, त्याच्या प्रत्येक इंडेक्सला ओके एची जे काही आहेत व्हॅल्यू ते असाइन करतो. इथं बघा आता हे लॉजिक कशा प्रकारे काम करतं. ओके ओके, तर इथं पहा, इथं आलो या ठिकाणी फॉर INT आय हे व्हेरिएबल आयची व्हॅल्यू 0 लेस दॅन एम. इथे ठिकाणी या ठिकाणी 0 लेस दॅन एम किती आहे, 4 आहे. 0पेक्षा साहजिकच 4 हे मोठा आहे, म्हणजे 0 हे लहान आहे. 0 हे 4पेक्षा लहान आहे. कंडिशन ट्रू म्हणजे आय किती झाला, इथं 1. आता आतमध्ये आलो सम ऑफ आय किती, आयची व्हॅल्यू किती 0, म्हणजे सम ह्या अरेच्या 0th लोकेशनला मी काय असाइन करतो, AFI किती 0. AF0ला काय आहे, AF0ला 5 व्हॅल्यू आहे. लक्षात ठेवा, मग अशीच मी तुम्हाला सांगितलं होतं बघा 5 व्हॅल्यू. म्हणजे सम ऑफ 0th लोकेशनला सम ह्या अरेच्या 0th लोकेशनला किती व्हॅल्यू असाइन झाली, 5 व्हॅल्यू असाइन झाली. परत कंट्रोल इथं आला. परत जो 1 झाला होता बघा, इथं आय जो 1 झाला होता तो इथं असाइन झाला. 1 लेस दॅन 4 कंडिशन ट्रू, आय 2 झाला. इथं 1 लेस दॅन एम किती आहे, 4. ही कंडिशन ट्रू झाल्यामुळे आयची व्हॅल्यू वाढली, 2 झाली. आता इथं परत आलो. परत सम ऑफ आय किती आता 1. सम ऑफ 1च्या ठिकाणी AFIला व्हॅल्यू आहे, AFAच्या 1च्या लोकेशनला किती व्हॅल्यू आहे, 0 आहे. तर ती सम ऑफ 1ला 0 असाइन झाली. ह्याच प्रकारे परत पुढं कंट्रोल फिरणार आहे 3. ओके, आणि ओके 0 नंतर परत आता पुढे येणार आहे ओके 2साठी येणार आणि नंतर 3साठी. या ठिकाणी असं होणार आहे, मी पटकन सांगतो इन शॉर्ट. ओके, तर सम ऑफ म्हणजे सम ऑफ 2साठी किती व्हॅल्यू असाइन होणार आहे, AFIसाठी म्हणजे 10 व्हॅल्यू असाइन होणार आहे. आणि सम ऑफ 3ला जेव्हा जाईल तेव्हा ते काय किती व्हॅल्यू असाइन करणार आहे बघा, 6 व्हॅल्यू असाइन करणार आहे. किती, सम ऑफ जेव्हा 3ला जाईल तेव्हा किती व्हॅल्यू असाइन करणार आहे, 6 आहे. म्हणजे इथल्याच व्हॅल्यू आहेत. तुम्ही जर लक्ष द्यावं म्हटलं तर हे बघा ह्याच व्हॅल्यू, ही 0ची 5 0ची व्हॅल्यू, ही 1ची व्हॅल्यू, ही 2ची व्हॅल्यू आणि ही 3ची व्हॅल्यू. हीच व्हॅल्यू या सम ऑफ 0 1 2 आणि 3ला असाइन होणार आहे. लक्षात ठेवा, म्हणजे सम ह्या अरेला असाइन होणार आहे. ओके, ते झालं. ओके सॉरी, इथं असाइन होणार आहे ती व्हॅल्यू, ह्या सम ऑफ आय इथं असाइन होणार आहे, इथं नव्हे हां, इथं असाइन होणार आहे. ह्या AFIच्या सगळ्या व्हॅल्यू ओके असाइन होणार आहेत. 5 0 10 काय असेल हे सगळं 6 इथं ह्या असाइन होणार आहेत. हे झाल्यानंतर कंट्रोल कुठं आला, या ठिकाणी हे टेक हे कमेंट आहे ओके आपल्यासाठी, टेक टर्म्स ऑफ फर्स्ट पॉलिनॉमियल. ओके, त्याच्यानंतर इथं ॲक्च्युली आता या ठिकाणी ॲडिशन होणार आहे बघा. ओके, या ठिकाणी ॲक्च्युअली काय होणार आहे, आता ॲडिशन होणार आहे. ओके, आता हे जे दिले बघा सम ऑफ आय प्लस इज इक्वल टू BFI, याचाच अर्थ असा, हे तुम्ही असंही लिहू शकताय, सम ऑफ आय इक्वल टू सम ऑफ आय प्लस BFI असे लिहू शकता. लक्षात ठेवा बघा, हे तुम्ही असेही लिहू शकता, हीच टर्म अशी लिहू शकता, म्हणजे सम ऑफ आय इज इक्वल टू सम ऑफ आय प्लस BFI. आता ऑलरेडी सम ऑफ आयला इथे ऑलरेडी सम ऑफ आयला व्हॅल्यू असाइन झाल्यात AFIच्या, म्हणजे 5 म्हणजे इंडेक्सला 0 1 2 3च्या इंडेक्सला 5 10 असाइन झाल्यात. तीच व्हॅल्यू त्याच प्रकारच्या व्हॅल्यू BFIच्या ज्या आहेत ओके, म्हणजे इथं BFIला ज्या व्हॅल्यू असणार आहेत त्याच 0 1 2ला ज्या असणार आहेत त्यांची आणि ह्याची तुम्ही बेरीज करणार आहे. म्हणजे सम ऑफ हा आय म्हणजेच कुठला ॲक्च्युली AFIच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या दोघांची बेरीज करून तुम्ही सम ऑफ आयला व्हॅल्यू असाइन करणार आहे परत एकदा. ओके, तर बघा इथं ओके, इथे जर बघितलं तुम्ही
तर बघा इथं आता या ठिकाणी कंट्रोल आहे. ओके, या ठिकाणी कंट्रोल आलेला आहे. ओके, म्हणजे इथं आला या लूपला फॉर आय इज इक्वल टू 0 लेस दॅन एन किती आहे 3 आहे. ओके, एनची व्हॅल्यू 3 आहे बघा. आणि आय किती झाला 1, म्हणजे 0 लेस दॅन 3 कंडिशन ट्रू झाली म्हणून आय वाढला 1. आता इथं आलो सम ऑफ आय इज इक्वल टू हे जर बघितलंस तर काय हे त्याचा अर्थ सम ऑफ आय इज इक्वल टू सम ऑफ आय प्लस बी ऑफ आय. मी मग अशी म्हटलं बघा, हीच टर्म तुम्ही अशी वाटल्यास लिहून घ्या, सम ऑफ आय इज इक्वल टू सम ऑफ आय प्लस बी ऑफ आय. लक्षात ठेवा अशा प्रकारे. म्हणजे जेव्हा तुम्ही इथे याल याच टर्मला तेव्हा सम ऑफ 0 आय म्हणजे किती 0 म्हणजे इथं वाटलं जागो तुम्ही सोपं पडावं. सम ऑफ 0 ह्या लोकेशनला काय स्टोअर होणार आहे, सम ऑफ 0ला किती व्हॅल्यू आहे 5 आहे, कारण ए ऑफ आयच्याच व्हॅल्यू सम ऑफ आयला असाइन झाल्या, त्यामुळे ती 5 प्लस बी ऑफ आयला किती आहे, बी ऑफ आयची व्हॅल्यू बघा किती आहे, बी ऑफ आयला 1 आहे. दिसते बघा बी ऑफ आयची ॲक्च्युली 1 आहे. ओके, म्हणजे ती 5 आधी बी ऑफ आयची किती 1 ही किती झाली 6 झाली. आणि 6 ही जी आहे ही व्हॅल्यू कोणाला असाइन होणार आहे, ओके सम ऑफ 0 लोकेशनला. सम ऑफ 0 लोकेशनला व्हॅल्यू किती असणार आहे 6 होणार. लक्षात ठेवा इथं. ओके, इथं ह्या लोकेशनला सम ऑफ 0ला किती असणार होणार पहिल्यांदा व्हॅल्यू 6. जेव्हा परत इथं आय 1 होईल, म्हणजे इथं आय 1 होणार परत या ठिकाणी, की जिथं जेव्हा ही कंडिशन ट्रू होईल आय 2 होईल परत, कारण आय म्हणजे 1 लेस दॅन एन किती 3, 1 लेस दॅन 3 कंडिशन ट्रू झाल्यामुळे आय प्लस प्लस किती होणार आहे 2 होणार आहे. आणि परत इथं येईल परत सम ऑफ 1साठी आय म्हणजे किती 1, सम ऑफ 1साठी सम ऑफ आय म्हणजे परत ही व्हॅल्यू समला. ओके, इथं जी व्हॅल्यू असाइन झाली बघा आयची व्हॅल्यू सम ऑफ 1 ती 0 आणि प्लस बी ऑफ आय किती आहे 2. ओके, म्हणजे 0 प्लस 2 किती 2, हे कोणाला सांगणार आहे सम ऑफ 1ला. म्हणून रिझल्ट आपल्याला दिसताना इथे दिसतोय बघा, इथे बघा पहिल्यांदा 6 मगाशी झालं होतं, आता किती आलं 2. आता पुढच्या वेळेला किती 14 येईल. ओके, सुरुवातीच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या. ओके, तर आता ह्याच्या पुढं परत येणार आहे, परत इथं आलं. ओके, ही कंडिशन ट्रू आहे तर ती इथे येतं ना. ओके, आता परत पुढच्यासाठी आय किती झालं 2 लेस दॅन 3 कंडिशन ट्रू असल्यामुळे आय किती होणार परत पुढं इन्क्रीमेंट 3, आय प्लस प्लस म्हणजे 3. हे परत इथं आलं. आता सम ऑफ 2साठी ओके परत सम ऑफ 2साठी येणार, सम ऑफ 2 इज इक्वल टू सम ऑफ 2 प्लस बी ऑफ 2, कारण आयची व्हॅल्यू 2 आहे. ओके, म्हटलंच आणि एकदा सांगतो बघा सम ऑफ आयसाठी. ओके, सम ऑफ आय इज इक्वल टू सम ऑफ आय प्लस बी ऑफ आय. आता आय किती आहे 2, बी किती आहे आय किती येते 2, सम ऑफ आयला किती व्हॅल्यू आहे ओके 10, त्याची दिसते बघा या ठिकाणीची व्हॅल्यू जी दिसते तुम्हाला 10 प्लस ओके बीची व्हॅल्यू किती आहे, बी ऑफ 2ची व्हॅल्यू किती आहे दिसते 4. ओके 4 म्हणजे 10 प्लस 4 किती येणार 14 व्हॅल्यू कोणाला असणार आहे ह्या सम ऑफ 2 या लोकेशनला असणार आहे. आणि तीच व्हॅल्यू प्रिंट झाल्यानंतर इथे दिसतं आपल्याला. ओके, इथे दिसते बघा आपल्याला, इथे 14 दिसते बघा, इथे 14 दिसते. ओके, त्याच्यानंतर ओके परत येणार आहे ते. ओके, इथे परत आलं 3 आलं, आता 3 लेस दॅन 3 कंडिशन फॉल्स आली. ओके, आता इथून परत काय करतं ते समला व्हॅल्यू आता असाइन झाल्या आहेत. समला व्हॅल्यू किती असाइन झाल्या आहेत, ओके समला जे व्हॅल्यू असाइन झाल्या आहेत त्या 6, म्हणजे समच्या 0ला 6, सम ऑफ 0ला 6, सम ऑफ 1ला ओके 2 आणि सम ऑफ 3ला किती असाइन होणार आहे 14 आणि सम ऑफ 4ला किती असाइन होणार व्हॅल्यू 6. ओके, तर ह्या व्हॅल्यू इथं रिटर्न करतो आहे आपण, सम रिटर्न करतो आहे. ओके, आता सम रिटर्न करताना हा जो सम आहे ओके हा जो सम आहे हा ऑलरेडी सम कुठल्या टाईपचा आहे, इथं जो व्हेरिएबल आहे सेम हे पॉइंटर टाईपचा आहे, म्हणून रिटर्न इंटिजर टाईप पॉइंटर आहे लक्षात ठेवा. आता हा कॉल कुठून आला होता, तर हा कॉल जो आला होता साहजिकच हा कॉल जो आला होता तो इथून आला होता.
ओके, मग हा कॉल इथून आला होता, या ॲडच्या इथून आला होता, या ठिकाणी आला होता, म्हणून हा परत सगळा कंट्रोल इथं आला, उत्तराचं आलं. ओके, म्हणजे कुठं आलं बघा, या ठिकाणी आलं. हा कॉल होता तो, त्यामुळे जे सगळं मगाशी झालं हे सगळं ह्याचं उत्तर इथं आलं. आणि हे कुणाला असाइन झालं, या समला, पॉइंटर समला सगळं ते काय झालं, असाइन झालं. त्याच्यानंतर परत आपण इथे एकदा साईज घेतो आहे, मॅक्स एन. आता हा परत कंट्रोल कुठं जाणार आहे, वरती जाणार आहे. एमची व्हॅल्यू 4 आहे, एनची व्हॅल्यू 3 आहे. कुठं आलं ते, इथं येणार आहे, इथं या लोकेशनला आलं, इथं परत आलं. मॅक्स एम किती 4, एम किती 4, एन किती 3. आता डेफिनेशन इथं आहे, परत एम ग्रेटर दॅन एन, एम 4 एन किती 3. ह्या दोघांमध्ये एम इज ग्रेटर दॅन एन, 4 इज ग्रेटर दॅन 3, कंडिशन ट्रू. त्यामुळे परत व्हॅल्यू उत्तर किती येतं, एम म्हणजे किती 4. आणि 4 काय करतं ते रिटर्न करतं. आता 4 व्हॅल्यू रिटर्न जी होणार आहे इथून कुठे जाणार आहे, ती या ठिकाणी परत मेनमध्ये जाणार आहे. ओके, त्यामुळे साईज किती होणार आहे, इथं आली, म्हणजे 4 कोणाला असाइन झालं, साईज या व्हेरिएबलला परत व्हॅल्यू किती असाइन झाली, 4. ओके, परत सी आउट प्रिंट पॉलिनॉमियल, म्हणजे आता जे समला इथं जे आले आपल्याला, ज्या व्हॅल्यूज मिळाल्या त्या प्रिंट करण्यासाठी म्हणून प्रिंट पॉलिनॉमियल हा फंक्शन कॉल करतो आहे आपण, जे उत्तर हे दाखवतं ते. परत इथं आलं, समला व्हॅल्यू ऑलरेडी असाइन झालेत. समला व्हॅल्यू किती असाइन झाले आहेत, समच्या 0ला 6, समच्या 1ला 2, समच्या ओके 2ला 14, समच्या 3ला 6. वाटतं लिहून घ्या, हे समच्या इंडेक्सला या व्हॅल्यू असाइन झाल्या आहेत, याच आता प्रिंट होणार आहेत, लक्षात ठेवा. तर इथून ते कॉल होणार आहे. साईज किती 4 बघा, समच्या व्हॅल्यू मी आता सांगितलं तुम्हाला, आणि साईज आता इथंच असाइन झालेली किती 4. हे कॉल होणार आहे प्रिंट पॉलीचा, आणि हा कॉल कुठं जाणार आहे बघा. ओके, तर हा कॉल जो असेल, ओके, हा कॉल कुठं जाणार आहे, आता इथून हा कॉल जाणार आहे या ठिकाणी. ओके, इथं आल्यानंतर या पॉलीला समच्या व्हॅल्यू असाइन होणार आहेत, कारण सम जे ऑलरेडी इथं व्हॅल्यू ज्या मिळालेल्या आहेत, ओके, त्या कुठं मिळाल्या, पॉलीला. आणि एन साईज ही व्हॅल्यू कोणाला मिळाली, एनला, म्हणजे एन किती झालं 4. आता आतमध्ये आलं, इथं आतमध्ये आल्यानंतर बघा परत काय घडणार आहे. आता इथं आतमध्ये आल्यानंतर इथं समच्या व्हॅल्यू आहेत, इथं 4 आहे, लक्षात ठेवा. इथं आतमध्ये आलं, परत याच्या आतमध्ये आलं. आता इथं आय इज इक्वल टू 0. ओके, परत लूपला येणार आहे, आय किती 0 लेस दॅन एन, एन म्हणजे किती 4, 0 लेस दॅन 4, कंडिशन ट्रू झाली. आय प्लस प्लस म्हणजे 1. परत ब्रॅकेटच्या आतमध्ये आलं तर सी आउट पॉली ऑफ 0. पॉली ऑफ 0ला व्हॅल्यू किती आहे, ओके, पॉली ऑफ 0ला मगाशीच मी तुम्हाला सांगितलं बघा. ओके, पॉली ऑफ 0ला व्हॅल्यू किती असणार आहे 6. ओके, जी मगाशी वरच्या सम ह्याच्यामध्ये इथं जे झालं आहे की ते इथं ॲड या फंक्शनमध्ये जे झालं आहे, ॲड या फंक्शनमध्ये जाऊन जिथे ही बेरीज आली बघा, ह्या इथं समला ह्याच व्हॅल्यू ओके इथं आता पॉलीमध्ये असणार आहेत. ओके, इथं असणार आहेत त्या. ओके, इथं आय 0 लेस दॅन एन 4, कंडिशन ट्रू, आय प्लस प्लस म्हणजे 1. इथं पॉली ऑफ 0ला किती असणार आहे 6. त्यामुळे प्रिंट काय होणार आहे 6 प्रिंट होणार आहे. ओके, 6 प्रिंट झालं. आता पुढं आलं या ठिकाणी आय इज नॉट इक्वल टू 0. आता आय ॲक्च्युली 0 आहे, त्यामुळे 0 इज नॉट इक्वल टू 0 कंडिशन. ओके, हे काय होणार आहे, हे चुकीचे होते, लक्षात ठेवा. 0 हे 0 एवढं नाही आहे म्हणजे, त्यामुळे इफची कंडिशन फॉल्स, त्यामुळे इथं येत नाही, ते इथं आलं. आता 0 आयची व्हॅल्यू किती, इथं बघा इफ आय किती 0. ओके, 0 इज नॉट इक्वल टू एन मायनस 1, एन किती आहे 4, 4 मायनस 1 किती 3, म्हणजे 0 इज नॉट इक्वल टू किती म्हणते ते 3. हे बरोबर आहे, म्हणजे 0 3 एवढं नाहीच आहे, त्यामुळे इथं आलं प्लस प्रिंट केलं, म्हणजे प्रिंट केलं म्हणजे 6 प्लस एवढं प्रिंट झालं. परत कंट्रोल वरती आला आहे बघा, हेच प्रिंट होतं का, ते इथं प्रिंट झालं बघा, 6 प्लस एवढं प्रिंट झाले बघा इथं आउटपुटसाठी शेवटचं, म्हणजे 5 आणि 1 या दोघांची बेरीज 6 इथे प्रिंट झाले. आता परत प्लसच्या पुढचं ओके 2x⁻1 हे प्रिंट होईल. आता हे बघा कशा प्रकारे होतं, हे एवढंच मी सांगेन. ओके, या ठिकाणी ओके, तर इथं बघा आता काय होतं, हे परत कंट्रोल इथं आला. इथं आल्यानंतर आयची व्हॅल्यू मगाशी जी 1 इथं होती ती आता इथं 1 असायला झाली. 1 लेस दॅन एन किती आहे 4, एन किती आहे 4.
आता 1 लेस दॅन 4 आहे, त्यामुळे आय प्लस किती झाला, प्लस प्लस म्हणजे 2 झाला. परत आतमध्ये आलो, पॉली एफ 1. आता पॉली एफ 1ला किती आहे, पॉली एफ 1ला ओके, पॉली एफ 1 म्हणजेच काय, तर समचा मगाशी जो झाला आहे, समचा जो अरे आहे त्याच्यातली 1ची व्हॅल्यूज म्हणजे पॉली एफ 1ची व्हॅल्यू. तर ती किती आहे, पॉली एफ 1ला म्हणजे सम ऑफ 1ला जी व्हॅल्यू आहे ती किती आहे, ओके, ती व्हॅल्यू आहे 2. सॉरी, ती व्हॅल्यू किती आहे 2. आता ते त्याला असाइन झालं, लक्षात ठेवा 2. म्हणजे इथं 2, हे 2 सी आउटमुळे प्रिंट झालं, 2 हे प्रिंट झालं. परत पुढे आला इथं, इफ आय इज नॉट इक्वल टू 0, आय किती आहे 1, 1 इज नॉट इक्वल टू 0. ओके, हे जे आहे ओके 1 हे 0 एवढं नाही आहे म्हणतं, हे बरोबरच आहे, 1 इज नॉट इक्वल टू 0, त्यामुळे ते इथं येतं. एक्स रेस 2 हे प्रिंट करतं. आणि त्याच्या पुढं ओके आयची व्हॅल्यू किती आहे, आयची व्हॅल्यू आय आता बघितलं पण 1च आहे, इथं बघा इथं 1 आहे ना, त्यामुळे 1 असं प्रिंट करतं. ओके, त्याच्यानंतर परत पुढं येतं इथं, इफ 1 आय किती 1, 1 इज नॉट इक्वल टू एन मायनस 1, एन किती 4, 4 मायनस 1 3, म्हणजे 1 इज नॉट इक्वल टू 3 म्हणते, बरोबर आहे, 1 इज नॉट इक्वल टू 3, त्यामुळे हे परत सी आउट हे प्लस प्रिंट करते. म्हणजे या प्रकारे ते काम करतं, 2x⁻1 असं प्रिंट करते. इथं हो झालं का बघा, इथं आलं बघा 2x⁻1 एवढं प्रिंट झालं बघा या ठिकाणी. ओके, हे प्रिंट झालं. ओके, परत ते वरती येणार आहे. ओके, परत हे वरती येणार आहे आणि या प्रकारे हे परत कंडिशन चेक करणार आहे, लक्षात ठेवा. आणि कंडिशन चेक करून शेवटी तुम्हाला उत्तर कशा प्रकारे भेटणार आहे, उत्तर तुम्हाला या प्रकारे भेटणार आहे. आणि ह्या प्रकारे याचा उपयोग करून म्हणजे आरेचा उपयोग करून आपण या प्रकारे पॉलिनॉमियल नंबर काय करतो, वरती काम करतो.